त्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमावेत. सरपंच संघटनेची निवेदनातून मागणी. उपसरपंच सदस्य यांची नियुक्ती करा. महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटना यवतमाळ जिल्ह्याचे वतीने माननीय मुख्य अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ यांच्याशी चर्चा करून मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून सरपंच आणि प्रशासकीय मंडळ म्हणून उपसरपंच सदस्य यांची नेमणूक त्वरित करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावर माननीय CO साहेबांनी सकारात्मक निर्णय देऊन आज 5 मार्च 2026 रोजी कार्यालयीन वेळेपर्यंत सरपंचांना प्रशासक म्हणून आणि उपसरपंच आणि सदस्य यांची प्रशासकीय मंडळ म्हणून नियुक्ती आदेश दिला जाईल अशी ग्वाही दिली. सरपंच संघटनेची शासकीय विश्रामगृह येथे मीटिंग झाली आणि त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कार्यालय यवतमाळ येथे निवेदन देण्यात आले. सरपंच संघटना जिंदाबादच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचे विदर्भ सरचिटणीस सुधीर पाटील जवादे, विदर्भ सल्लागार लीनाताई तुरणकर, जिल्हा अध्यक्ष तुकाराम माथनकर, महिला जिल्हाध्यक्ष सविताताई जाधव, राळेगाव तालुका अध्यक्ष लताताई घोटेकर, यवतमाळ तालुका अध्यक्ष उमेश राठोड, गीताताई उपरे, वैजयंतीताई ठाकरे, सुधीर कडुकार, बंडू वेले, जयंत गुघाने पाटील आणि संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यातील सरपंच बहुसंख्येने उपस्थित होते. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज लाईव्हसह विलास साखरकर, राळेगाव.